नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण असा एक कार्यक्रम आणि काही कामांचं भूमिपूजन हा कार्यक्रम केला. आपल्याकडे ज्या प्रमाणात हा कार्यक्रम बघितला गेला किंवा त्याच्या बातम्या त्याच्या कैक पट जास्त हा गिलगिट बाल्टिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात जो काश्मीरचा भाग आहे तिथे लोकांचं या दौऱ्याकडे मोठ्या प्रमाणावरती लक्ष होतं. साहजिकच आहे, काश्मीर खोऱ्यात लडाख असेल, काश्मीर खोरा असेल किंवा जम्मूचा परिसर असेल, तर या सगळ्या भागामध्ये 370 हटल्यानंतर विकास कामांनी जो वेग पकडलेला आहे तो अचंबित करणार आहे. त्यामुळं अर्थातच व्याप्त काश्मीर असेल किंवा गिलगिट बाल्टिस्तान असेल तर या भागातल्या नागरिकांमध्ये असंतोष आणखी वाढतो. म्हणजे तो आधी आहेच. पाकिस्तानी लष्करानं आणि तिथे वेळोवेळी सत्तेवर आलेल्या सरकारांनी ज्या पद्धतीनं या दोनही भागांचं किंवा प्रदेशांचं म्हणजे पिळवणूक केली तर त्याची आता फळं पाकिस्तानला भोगावी लागतात. एक भाग यातला आपण लक्षात असा घेतला पाहिजे, म्हणजे काश्मीरचा इतिहास आपल्याला माहिती आहे, पण ज्या वेळेला व्याप्त काश्मीरचा परिसर असेल तो पाकिस्ताननी बळाच्या जोरावरती आपल्या अंकित केला आणि त्याच्यानंतर 1948 मध्ये एक करार केला गेला. त्या करारान्वये गिलगिट बाल्टिस्तानचा परिसर हा पाकिस्ताननी आपल्या अंमलाखाली आणला. परंतु सिंध आहे, बलुचिस्तान आहे किंवा पंजाब आहे, खैबर पख्तूनख्वा हा प्रांत आहे, हे जसे पाकिस्तानचे प्रांत आहेत, तिथली राज्य आहेत, तसा कुठलाही दर्जा हा व्याप्त काश्मीरला आणि गिलगिट बाल्टिस्तानला दिला गेला नाही. तो आज तागायत नाही. स्वातंत्र्याला आपल्या आणि त्यांच्या 75 वर्ष झालेली आहे. म्हणजे ते कायम आझाद काश्मीर असं म्हणतात आणि गिलगिट बाल्टिस्तान आणि आझाद काश्मीर ते एकच मानतात. वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा खरं तर लडाखचा भाग आहे आणि ते काश्मीर रियासतीचाच तो एक भाग आहे. परंतु गिलगिटचं जे काही एकूण किंवा बाल्टिस्तानचं त्यांची भाषा वेगळी, त्यांची सांस्कृतिक वीण थोडी वेगळी आहे आणि व्याप्त काश्मीरची भाषा वीण ही थोडी वेगळी आहे. पण गेल्या 75 वर्षामध्ये पाकिस्तानी लष्करानं प्रामुख्याने हा भाग बळानं आपल्या अंमलाखाली ठेवला. तिथले नॅचरल रिसोर्सेस मोठ्या प्रमाणावरती वापरले. म्हणजे मुख्यतः हा सगळा हिली एरिया आहे, त्यामुळे पाणी ही पाकिस्तानची गरज हा सगळा प्रदेश पुरवतो. त्याशिवाय अन्यही अनेक स्वरूपाच्या ज्या काही नॅचरल रिसोर्सेस आहेत तर त्या इथे वापरले जातात. म्हणजे तिथे वीज तयार होते. ती वीज पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात नेली जाते आणि ती गिलगिट बाल्टिस्तानला मिळतच नाही. ती व्याप्त काश्मीरला कमी प्रमाणात मिळते. म्हणजे जिथे ती वीज तयार होते खरं तर त्यांना स्वस्तात मिळायला पाहिजे, पण सध्या 50 रुपये असा तिथल्या विजेचा दर आहे. गिलगिट बाल्टिस्तान असेल किंवा व्याप्त काश्मीर असेल, गेल्या 5-7 वर्षामध्ये तर त्याची जवळपास धुळदाण झालेली आहे. पाकिस्तानचे जसे आर्थिक कंबरड मोडत गेले तसं याही भागाचं होत गेलेलं आहे. त्यामुळे या भागात एकतर रोजगार नाही, हे शिकायसाठी हरकत नाही, शिक्षणासाठी मुळात काही सुविधा आहेत का तर त्याही पुरेशा नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत, लाईव्हलीहूडसाठी म्हणून जे काही आहे तसं तिथे ऍक्च्युली आता काहीच नाही. हे सगळं नसल्यामुळे ते पाकिस्तानी सरकार किंवा विशेषतः लष्कराचं म्हणणं आहे की ते आमचे भाग जरी असले तरी ते आमची राज्य नाही. त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात काही निधी जरी राखीव ठेवला जात असला तरी तो निधी त्यांना किती मिळतो तर त्याच्यावरती सुद्धा वादवादंगे हे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत आणि आता तर ते प्रमाण वाढत आहे. या सगळ्याचा जो अनरेस्ट आहे हे एक सांगायला हरकत नाही की गिलगिट बाल्टिस्तान असेल किंवा POK असेल तर तिथे जीवनावश्यक वस्तूंचं सुद्धा रेशनिंग केलं जातं आणि ते अनेक वर्ष सुरू आहे. पंजाबमध्ये किंवा सिंधच्या उत्तर भागामध्ये ज्या वेळेला गव्हाचं पीक मोठ्या प्रमाणावरती होतं आणि पाकिस्तान गहू निर्यात करायचा अशी जेव्हा परिस्थिती होती तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती गहू किंवा अन्न धान्य हे आझाद काश्मीर ते ज्याला म्हणतात ते व्याप्त काश्मीरमध्ये यायचं, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये यायचं. त्यामुळे अन्नधान्याची फार मोठी टंचाई काही या भागाला भासत होती असं नाही. पण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः गेल्या 2 दशकांमध्ये दक्षिण पंजाब आहे, पाकिस्तानातला दक्षिण पंजाब प्रांत आहे किंवा सिंधचा काही भाग जो उत्तरेतला आहे
जिथे पारंपरिकदृष्ट्या गहू किंवा कापूस हे उत्पादन होतं तर त्याची जागा आता तिथे उसानं घेतलेली आहे. त्यामुळे उसाचं आपल्याकडे जे काही अर्थकारण राजकारण आहे हे सगळं डोळ्यासमोर आणा, त्याच्यातले काही फायदे तोटे हे सगळे तुम्ही डोळ्यासमोर आणा, तर ते सगळं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आता घडतं आहे आणि त्याचे सुद्धा राजकीय फायदे तोटे हे या सगळ्या पक्षांना भोगावे लागतात. साहजिकच गव्हाचं किंवा कापसाचं क्षेत्र कमी झालेलं आहे, यील्ड तेवढ्या प्रमाणात राहिलेला नाही. त्यामुळे मुळात पाकिस्तानलाच गहू किंवा कापसाच्या बेलीज या आयात कराव्या लागतात. असं आयात धान्य त्याची देशांतर्गत म्हणजे त्यांच्यासाठी असलेला जो पाकिस्तान आहे तर तिथं पुरवतानाच मुळात पाकिस्तानी राज्यकर्त्यांची लष्कराची मुळात पंचायत होती आहे. तर अशा परिस्थितीत ते देणार किती या भागांना? म्हणजे इतक्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टींसाठी सुद्धा व्याप्त काश्मीर किंवा गिलगिटी बाल्टी लोकांना तिथे आता झुंजावं लागतंय आणि गेली 5-7 वर्ष हे प्रमाण वाढत आहे. गेल्या महिन्यामध्ये इथे मोठा एक अनरेस्ट झालेला होता. तर त्याचं एक कारण त्यातलं असं होतं की महिना प्रति व्यक्ती 9 किलो आटा मिळावा हे त्यातलं एक प्रमुख कारण किंवा एक प्रमुख मागणी होती, जो रेशनिंग मध्ये आता सध्या एवढा देता येणं शक्य नाही. 3 ते 4 किलो एवढंच वाटप होत आहे. अर्थात ते लोकांना पुरं पडणार नाही. गिलगिट बाल्टिस्तान असेल किंवा व्याप्त काश्मीरमध्ये हा सगळ्यात मोठा एक भाग आता तिथे दुसरा त्यांच्यासाठी असलेला आहे. तो भाग जो आहे तो तिथले डेमोग्राफी चेंज होती आहे. हे पारंपरिकदृष्ट्या विचार करता या सगळ्या प्रदेशामध्ये शिया मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती. शियांचं कल्चर, त्यांचं थिंकिंग प्रोसेस हे सगळं वेगळं आहे. पुन्हा हे काश्मीर रियास घेतले थोड्या दुर्गम दऱ्याखोरी पहाडी भागात राहणारी ही लोक तुलनेनं शांत होती. पण आता पाकिस्तानी लष्करानं म्हणजे मुझफ्फराबाद ते खाली मिरपूर किंवा या सगळ्या भागामध्ये ज्याला पाकिस्तानी लोक निलम घाटी म्हणतात आणि आपल्या लेखी ती कृष्णा घाटी आहे, तर या सगळ्या भागामध्ये सुन्नी मुस्लिमांचं प्रमाण वाढावं म्हणून मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले आणि त्याचे फटके आता व्याप्त काश्मीरमध्ये बसायला लागलेले आहेत. गिलगिट बाल्टिस्तानमधल्या उद्रेकाचं तेही मुळात एक कारण आहे की आमच्या संस्कृतीवरती पंजाबी पाकिस्तानी आक्रमण करतायत. हे त्यांचं दुसरं दुखणं आहे. तिसरं दुखणं त्या सगळ्या भागातलं एक जे आहे, विशेषतः जीबी मध्ये हा गिलगिट बाल्टिस्तानमध्ये हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. एकतर लोकांना खायला अन्न नाही, कुठल्याही स्वरूपाची तिथे नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा कुठल्याही संधी नाहीत. दुर्गम दऱ्याखोरी पहा हे असल्यामुळे दळणवळणाची साधनं, संपर्काची साधनं अपुरी आहेत. अशा ठिकाणी काय घडतं आहे हे जगाला माहिती होण्यातच काही दिवस जातात किंवा खूप वेळ लागतो. अशा या प्रदेशामध्ये गेल्या काही वर्षात की आपण 2 दशकांचा हा सगळा बघू, खरं तर ते आधीपासूनच आहे. म्हणजे सियाचीन ज्या वेळेला आपण घेतलं त्याही वेळेपासूनचा हा सगळा प्रश्न आहे की चीन इथे मोठ्या प्रमाणावरती घुसखोरी करते आणि पाकिस्तानी लष्करांनी काही वर्षांपूर्वी बाल्टिस्तानमधला कोहिस्तान हा जो भाग आहे, साधारण 5000 किलोमीटर चौरस क्षेत्रफळाचा हा भाग हा चीनला अधिकृतरित्या दिलेला आहे. तर या सगळ्या भागामध्ये चीनी लोकांची सध्या दादागिरी मोठी चालते. चीनी लष्करानं तिथं बऱ्यापैकी तळ उभे केलेले आहेत. स्कार्डूमध्ये आपण जर गेलो तर स्कार्डूमध्ये पाकिस्तानी लष्कराचं मोठं ठाणं आहे, हवाई दलाचं मोठं ठाणं आहे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की या सगळ्या भागामध्ये म्हणजे काराकोरम हायवेचा भाग असेल किंवा अन्य काही तिथे जी कामं होत आहेत ती चीनी लष्कर आपल्यासाठी करत आहे. ते काही गिलगिट बाल्टिस्तानचा विकास करायचा किंवा पाकिस्तानला काही द्यायचा आहे किंवा CPEC तर यासाठी नाही, त्या भागावरती त्यांना अंमल बसवायचा आहे. त्यामुळे तिथं हे या सगळ्या प्रदेशामध्ये आणखी एक सामाजिक अनरेस्टचा एक मुद्दा असा आहे, म्हणजे आपण काही बातम्यांमध्ये वगैरे वाचलं असेल की पाकिस्तानातल्या मुली चीनमध्ये पळवून न्यायच्या आणि त्यांना तिथे लग्नाचं आमिष दाखवून तिकडे न्यायचं आणि त्यांची विक्री वगैरे हा सगळा भाग. तर त्या पंजाब प्रांत किंवा KPK मधून प्रमाण अत्यंत गिलगिट बाल्टिस्तान किंवा POK मधल्या मुलींना तिकडे नेण्याचं प्रमाण वाढलंय आणि तिकडं लष्कर कानाडोळा करतंय. हा तिथला अनरेस्टचा आणखी एक भाग आहे. अशा वेगवेगळ्या अनुषंगाने तिथे अनरेस्ट वाढतच गेलेला आहे आणि सुन्नी लोकांची जी दादागिरी आहे ही तिथे वाढल्यामुळे त्याला एक चटकन म्हणतात तसा आवाज मिळाला आणि मोठ्या प्रमाणावरती आता लोक रस्त्यावर उतरायला लागलेली आहे.
दडपशाही कशा स्वरूपाची असते? कार्डूमध्ये गेल्या 15 दिवसांपूर्वी आधी मुळात तिथे शिक्षणाच्या सोयीच कमी आहेत, पण तिथे जे महाविद्यालय आहे, कार्डू महाविद्यालय, तिथल्या विद्यार्थ्यांनी तिथे मोठा उठाव घडवून आणला. उठाव म्हणजे तरी काय, त्यांनी मोर्चे काढले आणि लष्कराच्या दप्तरावरती ते चालून गेले. त्या मोर्चात जे विद्यार्थी सहभागी होते त्यांची लिस्ट केली गेली आणि अजून परीक्षा व्हायची आहे, पण हे सगळे नापास आहेत असं लष्करानं आधीच घोषित करून टाकलं. हे इतक्या पातळीवरती मानवी हक्कांवरती उल्लंघन होत असताना जे काही अॅम्नेस्टी इंटरनॅशनल सह सगळे दांभिक याच्याकडे मात्र अजिबात लक्ष देत नाही. तेव्हा हे चित्र जे त्यांना भोगावं लागतं आहे. दुसरीकडे गेल्या 3 वर्षांमध्ये, पण 5 वर्षांमध्ये असं म्हणजे 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये आपल्याकडे श्रीनगर किंवा हा सगळा परिसर आपण जरी धरला, कारण तो सगळा व्याप्त काश्मीरला लागून असलेला परिसर आहे आणि कारगिल, द्रास, मस्को व्हॅली हा सगळा भाग गिलगिट बाल्टिस्तानला लागून आहे. पारंपरिक दृष्ट्या विचार करता गिलगिट बाल्टिस्तानमध्ये यायचा रस्ता हा खरं तर कारगिलमधूनच जात होता. आता आपण पुडी आणि ह्या सगळ्या सेक्टरमधून रस्ते किंवा हा सगळा विकास केला गेलेला आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये मात्र काझीगुंडला रेल्वे गेली. आता पंतप्रधानांनी सुद्धा काल बारामुल्ला सारख्या अतिशय डेंजरस म्हणजे पूर्वांपार जो राहिला आहे दहशतवाद्यांचा गड असं ज्याचं वर्णन करायचं, जिथे पूर्णपणे अनागोंदी होती, हा सगळा भाग शांत होऊन तिथे आता पहिल्यांदा विजेवर धावणारी रेल्वे तिथे काल धावलेली आहे. मुलींना शिक्षणाची संधी अतिशय उत्तम पद्धतीने म्हणजे मुला मुलींना दोघांनाही तिथे कुठेही डिस्क्रिमिनेशन नाही. लोकांना खायला पुरेसं अन्न आहे. मोठ्या प्रमाणावरती आरोग्य सेवा उपलब्ध झालेली आहे आणि विकासाच्या कामं ज्या पद्धतीनं होत आहेत तर त्यामुळे इथे लोकांच्या हाताला काम मिळत आहे. तर हे एका अर्थाने म्हणजे आम्ही सुशेगात असं आता काश्मीरी जनता मानायला लागलेली आहे. तर हे सगळं पलीकडे सीमेपलीकडे बसलेले म्हणजे नियंत्रण रेषेपलीकडचे याच काश्मीरींचे भाऊबंद हे बघतायत आणि त्यामुळे हा अनरेस्ट आणखी वाढायला लागलेला आहे. मित्रांनो, तिथे एक प्रॉब्लेम त्या सगळ्या भागातला असा आहे की पीओके मध्ये तरी किमान काही एक प्रमाणात नेतृत्व आहे, परंतु गिलगिट बाल्टिस्तानमध्ये मात्र लोक उठावाला तयार आहेत किंवा तिथे तो अनरेस्ट सुरूच आहे, परंतु त्याला कॉन्क्रीट असं एखादं नेतृत्व जे लागतं तर तेवढं भरभक्कम असं नेतृत्व तिथे सध्या तरी काही उपलब्ध नाहीये. म्हणजे नेते आहेत का? नेते आहेत, परंतु लष्कराला टक्कर देऊन आपलं म्हणणं मान्य करण्या इतकी क्षमता असलेलं नेतृत्व इथे अजून घडतं आहे. ही प्रोसेस पण कदाचित सुरू आहे असं दिसतंय. दोघे सेरिंग असतील किंवा अन्य काही लोक ही व्होकल आहेत, परंतु दळणवळणाची साधनं आहेत, संपर्काची साधनं आहेत किंवा लष्कराच्या दडपशाहीला मोडून जगापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यापर्यंत त्या लोकांना खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे तोही एक भाग आहे आणि भारताने यात आम्हाला मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. अर्थात सध्या ही मागणी क्षीण वाटत असली तरी सुद्धा गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तरी किमान लोकांना भारताबरोबर लडाख बरोबर यायची इच्छा आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रदेशाचं एक काय ज्याला आपण जिओ पॉलिटिकल असं म्हणूया तर तेही एक वेगळं महत्व आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटतो आहे ते तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे, तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, पाहत राहा, सबस्क्राईब करा. फोटोस्कोप. धन्यवाद.